तर आपण आज लास्ट लेक्चरला बघितलेलं की तुमचा ॲट्रिब्यूट सिलेक्टर असेल, त्यानंतर त्याचा सिंटॅक्स काय असतो की ॲट्रिब्यूटचा तुमचा इनपुट टॅग असेल तेव्हा ॲक्सेस कसा करायचा, तेव्हा आपण एलिमेंट थ्रू त्याची प्रॉपर्टी थ्रू आपण ॲक्सेस करून त्याच्यावरती आपण CSS अप्लाय कसं करायचं ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. त्यानंतर जी विड्थ असेल, हाईट असेल ते चेंज केलेलं. त्यानंतर तुम्हाला जर क्लास सिलेक्टर असेल, क्लास सिलेक्ट तुमचा एखाद्या इलेमेंटमधला HTMLच्या जर त्यातला क्लास सिलेक्ट करायचा असेल तर ते कसं वापरायचं, तुमचा टिल्डा सिम्बॉल आणि इज इक्वल टू सिम्बॉल आणि ते स्क्वेअर ब्रेसेसमध्ये हे तुमचं ॲक्सेस करायची पद्धत आहे. नेक्स्ट आहे तुमचं अँकर टॅगमध्ये जर href असेल, हायपर टेक्स्ट रेफरन्स, तर त्याचे कसं आहे की कॅप सिम्बॉल आणि इज इक्वल टू. नेक्स्ट आपण बघितलं की तुमचा सुडो सिलेक्टर आहे ना, त्यात दोन प्रकार पडतात. एक असं तुमचा क्लास सुडो सिलेक्टर आणि नेक्स्ट असतो एक तुमचा एलिमेंट सिलेक्टर. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे की तुमचा एलिमेंट सिलेक्टर आणि नेक्स्ट आज बघणार आहे आपण एकच सेकंड. तुमचं हे अख्खच्या अख्खं मॉड्यूल 10 बघणार आहे, कारण की यात मला वाटत काय काय एक्स्ट्रा आहे. कलर फॉर्मॅट वगैरे काय असतं, युनिट्स काय असतात आणि बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज समजला. तुमचा सुडो एलिमेंट, आता सुडो एलिमेंटमध्ये आपण ॲक्सेस कसं करणार आहे, तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरने आपल्याला ॲक्सेस करायचं आहे. राईट, इथं तुमचं असणार आहे एलिमेंट और प्रॉपर्टी नेम, तुमचा स्कोप रिझोल्युशन आणि इथं तुमचं असणार आहे बिफोर असेल त्याचे टाईप्स अशा टाईपमध्ये. तर पहिला टाईप आपण बघणार आहे की बिफोर. तर बिफोरचं काय असतं की इन्सर्ट कंटेंट बिफोर एलिमेंट कंटेंट. आता याचा अर्थ काय आहे, इथे सेशन 3 तुमचा VS कोडला जावास्क्रिप्ट बिफोर BEFORE क्या आहे मध्ये येतं F2 बिफोर .html. ओके, तुमचा HTML ची बॉडी. आता आपल्याला काय करायचं, याला एक पॅराग्राफ दिला, त्यात आपण एक लोरेम टाकू 5 कीवर्ड्सचा. सेव्ह केलं, बेसिक पॅराग्राफ घेतला. आता बिफोर प्रॉपर्टी काय करते की तुम्ही ज्या या टॅगला जर तुम्ही बिफोर लावलं तर तो बिफोर बिफोरचं वर्किंग कसं असतं की हा लोरेम आहे ना, एल जो आहे त्याचं जे स्टार्टिंग लेटर आहे ना, त्याच्या अलीकडं जेवढं पण तुम्ही काय टाकणार आहे ते सगळं तुमच्या या लेफ्ट साईडला इम्प्लिमेंट होणार आहे. जसं की तुमचे जर रिअल लाईफमध्ये कसं वापरतात किंवा रिअल वेबसाईटमध्ये तुमचे जे बॅचेस असतात, बॅचेस BADGES बॅचेस किंवा आयकॉन्स असतील किंवा लेबल्स, ते तुम्ही लावू शकता इथं. इथं आपल्याला स्टाईल टॅग आणि त्या स्टाईल टॅगमध्ये आपल्याला कशाला ॲक्सेस करायचं, तर पॅराग्राफला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. आता बघा त्यात आफ्टर आहे, बॅकड्रॉप आहे आणि बिफोर. पहिला पण बिफोर बघणार आहे. तर बिफोरमध्ये त्याची बॉडी. आता बॉडीत आपण काय काय टाकणार आहे की त्याचा जो कंटेंट आहे ना, कंटेंटमध्ये आपण काय टाकूया, डबल कोटमध्ये दिस इज पॅराग्राफ आणि स्पेस केलं आणि याचा जो कलर आहे ना तो कलर रेड करू अशा टाईपमध्ये आणि सेव्ह केलं. गो लाईव्ह. आला का तुमचा जो या लोरेमच्या अलीकडे बघा त्याचं बिफोर
दिस पॅराग्राफ वगैरे इन्सर्ट झालं. असं तुम्ही मल्टिपल करू शकता. सेव्ह केलं. जेवढे पण पॅराग्राफ आहेत त्या सगळ्यांना बिफोर या जेवढे पण त्याचं टेक्स्ट आहे ना त्याच्या अगोदर तुमचा दिस इज पॅराग्राफ हा टेक्स्ट लागला. इथं तुम्ही लेबल वगैरे सगळं टाकू शकता. हा झाला तुमचा बिफोर. आता आपल्याला बघायचं आहे की आफ्टर. आफ्टरला काय करू? पॅराग्राफ झाला H3 × 3 करू आणि त्याच्या आतमध्ये लोरेम 5 लोरेम 10 करू. Ctrl+C Ctrl+V आणि Ctrl+V. आता ह्या H3 टॅगला आहे ना तुमचा स्क्रोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि आफ्टरचं सेम असणार आहे. आफ्टर इथं फक्त येणार आहे तुमचं आफ्टर. आता याला आफ्टरला आपण काय करू? त्याची जी फॉन्ट साईज आहे ना फॉन्ट साईजला आपण 30 पिक्सेल देऊ आणि त्याचा जो कलर आहे ना मरून कलर देऊ. सेव्ह केला. आता तुमचं HTMLचं पेज कशात ओपन झालंय? यात झालंय. ओके. ओके. त्याचं टेक्स्ट आपल्याला काय करायला लागेल? कंटेंट आधी ॲड करायला लागेल ना. कंटेंट हॅलो. ओके. तर झाला तुमचा H3 नंतर आहे ना जेवढं पण आपण टेक्स्ट वगैरे असेल काहीही असेल ते सगळं तुमचं मरून कलरमध्ये असेल. ते सगळ्या प्रॉपर्टी आहेत ना. थोडक्यात काय झालंय की एक साचा घ्यायचा आणि त्या साच्याला वरती आपल्याला काय पण अप्लाय करायचं असेल पुढे किंवा मागं तशा टाईपमध्ये. एखादा तुमचा नॅवबार असेल तर नॅवबारच्या सुरुवातीला तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्ही काय वापरणार आहे? तुमचं बिफोर वापरणार आहे म्हणजे तुमचा लोगो असेल कंपनीचा तर. आणि एंडिंगला काहीतरी आपले कॉपीराईट्स असतील वगैरे तर ते तुम्ही आफ्टरमध्ये टाकू शकता. अशा टाईपमध्ये तुम्ही रिअल टाईम एक्झाम्पलमध्ये तसं तुम्ही वापरू शकता. राईट. इथपर्यंत बेसिक तो झाला तुमचा बिफोर अँड आफ्टर. नेक्स्ट काय आहे त्यात येतो तुमचा बिफोर झाल्यावर आफ्टर झाल्यावर आफ्टर नाही तुमचं फर्स्ट लेटर. याच्या काही त्याचे टाईप्स आहेत. फर्स्ट लेटर असेल तुमचं किंवा फर्स्ट लाईन असतो. अजून कोणता असतो? सिलेक्शन एक असतो. आता हे आपण 3 बघूया की तुमचं फर्स्ट लेटर फर्स्ट लाईन RST first.html. यात काय करू यायचं आहे? पॅराग्राफ × 3 लोरेम 10 LOREM 10. Ctrl+C Ctrl+V सेव्ह केलं. आता आपल्याला ॲक्सेस करायचं आहे स्टाईल टॅगमध्ये. इंटरनल CSS वापरायचा आहे. आता इंटरनल CSS मध्ये तुमचा पॅराग्राफ टॅग फर्स्ट लाईन फर्स्ट लेटर. ओके. आता फर्स्ट लेटर काय करतं? फॉन्ट साईज आपण त्याची बघूया. फॉन्ट साईज 30 पिक्सेल आणि तुमचा कलर आहे ना तो ॲक्वा करू. सेव्ह केलं. बोलाय. ओके. तर तिन्ही पण पॅराग्राफ्सचं आहे ना त्याचं फर्स्ट लेटर बघा एल मध्ये कॅपिटल नाही तुमच्या त्याचा कलर आणि जी फॉन्टची साईज आहे ना ते आपण चेंज केली. हे झालं तुमचं फर्स्ट लेटर पॅराग्राफमधलं फर्स्ट लेटर. इथं तुम्ही H1 टाकू शकता H3 किंवा काय पण टाकू शकता. जो मी त्यात डिव पण टाकू शकता अशा टाईपमध्ये.
आता आपल्याला काय पाहिजे पॅराग्राफचाच फर्स्ट लाईन करू. फर्स्ट लाईन फर्स्ट लाईनमध्ये फॉन्ट वेट फॉन्ट WEIGHT याच्यात बोल्ड करू आणि सेव्ह करू. म्हणजे काय होणार आहे तुमच्या ह्या सगळ्या लाईनी आहेत ना मल्टिपल लाईनी पाहिजेत आपल्याला त्यावेळेस आपल्याला एक कळलं. Ctrl+C Ctrl+V. ओके आता बघा की इन्स्पेक्ट केलं मी तर ते काय करतंय बघा. आता नीट लक्ष द्या. त्या हा जो कॉम्पोनंट रेंडर होतोय ना तुमचा जो इलेमेंट रेंडर होतोय तुमच्या पेजवरती त्याच्यावरती लक्ष द्या. ती ज्याची पहिली लाईन आहे ना तीच तेवढी बोल्ड झाली. जसं जसं बघा त्याचं टेक्स्ट जसं खाली सर्कल तसं तसं ते खालचं टेक्स्ट बोल्ड होत नाही. तुमचं जे वरची लाईन आहे ना एक नंबरची ती एवढीच फक्त तुमची ती बोल्ड होत्या. असं त्याचं वर्किंग आहे. फर्स्ट लाईन इज बोल्ड आहे का. तुमची फर्स्ट लाईन बोल्ड झाली. आता नेक्स्ट Ctrl+A करू फॉर्मॅट डॉक्युमेंट. ओके आता आपला कोणता आहे आता फर्स्ट लाईन झाला फर्स्ट लेटर झाला सिलेक्शन पॅराग्राफमधला सिलेक्शन SE. हे तुम्ही ट्राय करायचे की स्लॉटेड स्पेलिंग एरर वगैरे ते ट्राय अँड रनचे प्रोग्राम्स आहेत. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे ना येलो करू आपण. म्हणजे आपण जसं हायलायटर वापरतो ना की आपण नोट्स काढताना एखादा इम्पॉर्टंट टॉपिक वाटला तर आपण त्याच्यावरती हायलाईट करून पिवळ्या अक्षरामध्ये आपण लिहितो आणि तशा टाईपमध्ये सिलेक्शन असते की आता सिलेक्शन म्हणजे काय. आता आपला हा VS कोड आहे. VS कोडमध्ये जसं मी सिलेक्ट करतोय तर ते काय होतं बघा ब्ल्यू लाईनमध्ये ते सिलेक्ट होतंय ना तसा ह्यो मला येलो लाईनमध्ये पाहिजे. तशा टाईपमध्ये त्याची प्रॉपर्टी आहे. आणि कलर आहे ना ब्लॅक. कलर म्हणजे तुमच्या ज्या टेक्स्टचा कलर ब्लॅक राहणार आणि सिलेक्शनची जी बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी आहे ती येलो राहणार. अशा टाईपमध्ये तुमचं सिलेक्शन. आता मी सिलेक्ट बघा कशाला करतो कॉन्सिक्युनेसला सिलेक्ट करतो झाला का तुमचा येलोमध्ये. आता जर का मी याची प्रॉपर्टी ब्लॅकच्या जागी आहे ना ब्ल्यू केली सेव्ह केलं तर तुमच्या ज्या टेक्स्टची प्रॉपर्टी आहे ना ब्ल्यू होणार आहे. आता झूम करतो. ओके इथं बघा त्या टेक्स्टची प्रॉपर्टी आहे ना तर ब्ल्यू झाली आणि बॅकग्राऊंड कलर त्याचं येलो झालं. असं तुम्ही हायलाइटेड टेक्स्ट करू शकता. अशी त्याची प्रॉपर्टी आहे सिलेक्शनची. ओके प्रोग्रामिंगमध्ये कसं असतं की आता सपोज एक रिअल असंच उदाहरण देतो त्याचा आणि या प्रोग्रामिंगचं काही संबंध नाही. जसं की जर माझ्याकडे पैसे असतील तर मी कराडला जाणार अदरवाईज मी कराडला जाणार नाही. अशा टाईपमध्ये एक इपेल्स कंडिशन असते ना की तुमचं जर माझ्याकडे पैसे असतील तर मी कराडला जाणार जर पैसे नसतील तर गपवाने मी रूममध्ये बसणार. तुमचा हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. तर नसेल तर तसं प्रोग्रामिंगमध्ये आहे ना तुमच्या स्टाईल शीटमध्ये जर जावास्क्रिप्टवाने बिहेवियर द्यायचा असेल तर मी काय करतो इथं एक डिव घेतो आणि त्या डिवला एक पॅराग्राफमध्ये टाकतो एरर मेसेज आणि अजून एक डिव घेतो आणि या डिवमध्ये ह्या वेगळंच घेऊ आपण HAS.HTML. तुमचा हा Ctrl+V आणि इथं परत पॅराग्राफमध्ये सक्सेस. आता याला डिवला काय करू आपण क्लासचं नाव देऊ कार्ड म्हणून आणि आपण डिवला आपण काय देऊ नाव क्लास कार्ड. दोन्हीला सेम दिलंय. आता तुमचा स्टाईल टॅग इपेल्स कसं अप्लाय करायचं की तुमचा डॉट कार्ड म्हणजे तुमचा क्लास सिलेक्टर. आता या क्लास सिलेक्टरवरती हॅज म्हणजे जर असेल काय असेल तर त्याची कंडिशन. ही कंडिशन कशी टाकायची त्याची तुमच्या याच्यामध्ये हॅज. आता ह्यात कंडिशन काय असणार आहे तुमची तुमचा इथं हॅजमध्ये आहे ना इथं असणार आहे कंडिशन.
थोडक्यात कंडिशन. तुम्हाला आता कसं समजावून लक्षात ठेवायचे तशा टाईपमध्ये. जर कार्डमध्ये आपण यात काय टाकू, पॅराग्राफ जर असेल तर त्याचं जी बॉर्डर आहे ना, बॉर्डर 20 पिक्सेल कर, सॉलिड रेड करू. सेव्ह केलं आणि तुमचा पोर्ट बंद आणि चालू. ओके, तर हे तुमचे दोन्ही पण मेसेज शो झाले. आता यात या PRE या पॅराग्राफला मी काय केलं, प्री टॅग वापरला. हा खालचा नको, वरचा टाकू, PRE. सेव्ह केलं. ओके, तर आता काय झालं की आपण कंडिशन काय वापरली, जर या क्लासमध्ये जर तुझा पी टॅग काय बोलतात त्याला, एक्झिस्टिंग नाही, जर तुमच्या ह्या मध्ये जर पॅराग्राफ टॅग असेल तर तू हे जे CSS आहे ते अप्लाय कर, अदरवाईज तू अप्लाय करू नकोस. तशा टाईपमध्ये तुमचा इफ एल्स कंडिशन झाली की आता या मध्ये माझा पॅराग्राफ टॅग आहे म्हणून ती कंडिशन झाली ट्रू. त्यामुळे या बॉर्डरला आहे ना 20 पिक्सेलचा रेड कलरचा बॉर्डर अप्लाय झाला. जर हा मी पॅराग्राफ टॅगमध्ये प्री टॅग इथं पण वापरला तर बघा दोन्ही पण कंडिशन झाल्या फॉल्स, त्याला रेड कलरची बॉर्डर भेटली नाही. अशा टाईपमध्ये तुमचा हॅज कंडिशन, हॅज वापरतो. हॅज काय आहे तुमचा, जसा की आपण इफ एल्स वापरतो ना तशा टाईपमध्ये तुमचा सुडो क्लास आहे तो, सुडो क्लास हॅज. ओके, इथपर्यंत कळालं असेल तर 3 टाईप करा. म्हणजे आपण आजचा जो आपला जो सिलेबस आहे, कोणता जो ओके 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 चालेल. तर कुठे होतं मी, आपला जो हा सिलेबस आहे ना 9, आपलं मॉडेल 9 पर्यंत सगळं कव्हर झालेलं आहे. याच्यात कोणाला काय डाऊट आहे का, म्हणजे आपण मॉड्यूल 10 आज कव्हर करणार आहे पूर्णपणे इन डेप्थ. आता याच्यात अजून कोणतं कोणतं असतं हे तुम्हाला घरी ट्राय करायचं आहे. शिफ्ट F10 मॉड्यूल 10. मॉड्यूल 10 मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे की तुमचे कलर्स पहिल्यांदा बघायचे आहेत. CSS कलर्स फॉर्मॅट, जसं मी काल सांगितलेलं की RGBA तशा टाईपमध्ये. ओके, बेसिक कलर्स .html मला काय वाटत नाही, अरे काय करून झालं की यात काय रॉकेट सायन्स आहे, लक्षात ठेवायला पाहिजे त्यासाठी की तुमचा पहिला टाईप कोणता येतो की हेक्स कलर म्हणून येतो. कुठे गेला हेक्स, RGBA बरोबर, हेक्स RGBA कलर फॉर्मॅट्स. तुमची नोटपॅडची फाईल हेक्स. आता मी क्वेश्चन विचारत नाही, 9:37 10:15 मला कव्हर करायचं आहे की हेक्साडेसिमल. हेक्स म्हणजे काय असतं की हेक्साडेसिमल फॉर्मॅट्स. आता हेक्साडेसिमल म्हणजे काय असतं की तुमचे हे लक्षात लिहून ठेवा तुम्ही वाटलंस तर. हेक्साडेसिमल म्हणजे असतं की हॅशमध्ये तुमचा RRGGBB असा त्याला RGB कलर पण आपण असं म्हणू शकतो की हेक्साडेसिमल कसं वर्क होतं तुमचं RGB मध्ये किंवा हॅशमध्ये RG आणि B, रेड ग्रीन आणि ब्ल्यू अशा टाईपमध्ये. त्याचं आता एक्झाम्पल बघूया की हेक्साडेसिमल कसं वर्क होतं. एक डिव घेऊ, तुमचा डिव, आणि या डिवला आहे ना हेक्स कलर टाकू, हेक्स कलर बस एवढे टेक्स्ट.
आपल्याला पण काय फक्त त्याच्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत. एक्स बी ओ एक्स स्टाईलमध्ये आपल्याला क्लासला ॲक्सेस करायचे आहे. तर एच ई एक्स बी ओ एक्स HEX बरोबर आहे. आता याच्यात आपल्याला सपोज मी टाकलं बॅकग्राऊंड कलर किंवा नुसतं बॅकग्राऊंड जरी टाकलं तर हॅशमध्ये LE सपोज टाकलं 90 आणि FF असं का म्हणून नाही झालं. बॅकग्राऊंड बरोबर तर आहे. किंवा हॅशमध्ये FF ओके, आता ते वर्क झालं. व्हाईट, पण व्हाईट हा टेक्स्ट आपल्याला भेटणारच आहे. ओके, झालं तुमचा हा 6 कलर असतो बघा. सी म्हणजे काय असते की तुमचा ते तुमचा रेड असतो. रेड सी म्हणजे काय, तुमची जी रेडची प्रॉपर्टी आहे ना, हा तुमची झाली रेडची प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय आहे तुमची, ग्रीनची प्रॉपर्टी असेल. आणि बी म्हणजे काय की तुमचा ब्ल्यूची प्रॉपर्टी असते. आता जर आपल्याला फुल रेड करायचं असेल तर रेडची प्रॉपर्टी काय असणार आहे तुमची, हॅश FF 0000 1 2 3 4. नेक्स्ट असणार तुमची ग्रीनची प्रॉपर्टी काय आहे, हॅशमध्ये 1 2 3 4 FF. आणि यात माझं जर चुकत असेल तर तुम्ही सांगा, मला माहित नाही ते 2 शून्य कुठं टाकायला लागतात. आणि माझ्या अनुभव ॲज पर माय नॉलेज बरोबर आहे. आणि नेक्स्ट आहे तुमचा ब्ल्यूवाला 1 2 3 1 2 FF 00. आता हे सगळं आपल्याला ट्राय करायचे आहेत. काय करू आपण, H1 टॅग घेऊ, हॅलो टाकू, परत H2 टॅग घेऊ, गुड टाकू, आणि तुमचा H3 टॅग असेल, H3 टॅगमध्ये टाकू मॉर्निंग. ओके, या H1ला कोणती प्रॉपर्टी, ही रेडवाली, कंट्रोल V बॅकग्राऊंड. आणि इथे येणार आहे तुमचा हे बरोबर आहे, तुमचा रेड आला. आता ग्रीन प्रॉपर्टी कशाला पाहिजे आपल्याला, H2 टॅगला बॅकग्राऊंड, सॉरी ग्रीन, हां बरोबर मला वाटलेलंच, कंट्रोल X कंट्रोल V, हा कंट्रोल X केला, खालच्याला वर आणि वरची खाली झालेली. ओके, तर इथं काय येणार, FF 00 बरोबर आला का त्याचा ग्रीन कलर, सॉरी 00 FF 00. आणि तुमचा H3 टॅग इथे येणार आहे बॅकग्राऊंड, आणि तुमची ब्ल्यूची प्रॉपर्टी. सेव्ह केलं आणि तुमचं जे पेज आहे ना ते ओके आला का तुमचा रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. आता तुमचा हेक्साडेसिमल वर्क करते की हेक्साडेसिमल जरी क्वेश्चनला तुम्हाला इंटरव्ह्यू पण विचारलं की हेक्साडेसिमल मध्ये कोणते कलर असतात, तर 3 कलर असतात, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, अशा टाईपमध्ये. हा झाला तुमचा हेक्साडेसिमल. नेक्स्ट कोणता येतो, हेक्स म्हणजे हेक्साडेसिमल. हेक्स झाल्यानंतर RGB रेड, ग्रीन आणि ब्ल्यू सेम तेच आहे, रेड, ग्रीन, ब्ल्यू. RGB स्टँड्स फॉर रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. RGB.html. तर ह्याच्यात आपण काय काय देऊ शकतो,
डिवच घेऊ आणि त्या डिवमध्ये त्याचं टेक्स्ट आहे ते RGB आणि त्याची जी प्रॉपर्टी आपण काय ते 255 255 कॉमा 255 कॉमा 0 असं काहीतरी आपण देऊ. सेव्ह केलं. स्टाईल टॅगमध्ये कशाला आपल्याला ॲक्सेस करायचं आहे तर या डिवला. आता या डिवमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बॅकग्राऊंड कलर किंवा बॅकग्राऊंड RGB. ओके, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू याच्या जागी आता जर मी ॲक्सेस केला तर बघा त्याची प्रॉपर्टी काय असती. रेडची जर आपल्याला रेड पाहिजे असेल फक्त तर त्याची प्रॉपर्टी असते 255 म्हणजे जी स्टार्टिंगची जी पोझिशन आहे त्याची तर ती 255. जर ग्रीन पाहिजे असेल तर ची मधली असते 128. इथं 1 to 8 असेल आणि जर ब्ल्यू पाहिजे असेल तर फक्त 255 इथं 255. ओके, आता याला आपल्याला स्टॉप करून रन करायचे. तर त्याची कोणतीच प्रॉपर्टी त्याला अप्लाय झालेली नाही. अशा टाईपमध्ये आपण अप्लाय केलं. बरोबर तर आहे कलर. तुमचा काय झालंय स्लॅश बॅकग्राऊंड कलर RGB नाही RGB रेड, ग्रीन आणि हे. तर याच्या जागी मी काय करतो 255,16 120, 167 असा काहीतरी कलर घेतला. सेव्ह केलं. ओके, तर आता ते अप्लाय झालं. काहीतरी मगाशी हे जे टेक्स्ट होतं ना ह्या टेक्स्टमुळं काहीतरी एरर आला रेड आणि ग्रीन ब्ल्यू. फक्त ते ज्यावेळेस आपण आपल्याला RGB करायचं असतं ना तर आपल्याला फक्त सिंटॅक्स करायचं आहे RGB आणि तुमचे जे नंबर्स असतात ना ते नंबर्स अशा टाईपमध्ये तुमचं RGB कलर अप्लाय होतं. .html आणि याची प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची की याच्यात कितीपर्यंत असतं त्याचं सिंटॅक्स आहे ना तुमचा RGB आहे ना 255 128, 255 RGB असतो. RGBA इथं काय असणार आहे तुमचा जो ए असतो ना ए फॉर काय असतं अल्फा ALPHA. ए स्टँड्स फॉर अल्फा. बाकीचा RGB काय असतं रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर तो अल्फाची जी रेंज असते ना ते 0 to 1च असते. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं की 0 to 1च रेंज असते की ते ट्रान्सपरन्सी अल्फा इज इक्वल टू काय आहे की अल्फा इज इक्वल टू ट्रान्सपरन्सी. अशा टाईपमध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे काय विजिबिलिटी. आता आपल्याला काय करू डिव आणि त्या डिवमध्ये अजून एक डिव घेऊ. तर या डिवला आपण काय टाकू RGBA कोलन 255, 255, 255, 0.25 असं काहीतरी टाकू. चौथा जो पॅरामीटर आहे तो 0 पासून 1 पर्यंत चालतो. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे ती ट्रान्सपरन्सी किती ठेवायचे. आणि बस एवढं. बघूया आता याच्यावरती काहीतरी आपण अप्लाय करू. स्टाईल याला टाकू क्लास BG म्हणून टाकू आणि याला पण एक नाव देऊ क्लास RGBA बॉक्स. ओके, आता याला पहिल्यांदा आपल्याला .bg ला ॲक्सेस करायचं आणि या BG ला आपण काय टाकू तुझा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ओके त्याचा बॅकग्राऊंड कलर आपण ब्लॅक ठेवू आणि
अजून काय करू आता पॅडिंग फक्त ऐकून ठेवा अजून आपल्याला पॅडिंगकडे जायचं आहे 10 पिक्सेल करू आणि इथं RGBA ओके RGBA बॉक्स. आता याला आपल्याला काय करायचं आहे की त्याचं जे बॅकग्राऊंड BACK बॅकग्राऊंड कलर आहे ते RGBA नुसतं टाकू रेड ग्रीन आणि ब्ल्यू आणि याला काहीतरी नंबर देऊ हे बाकीचं उडवून टाकू ओके आणि हे पण उडवून टाकू आणि हे उडवून टाकू. त्याचा सिंटॅक्स असा झाला 1 2 3 आणि जो चौथा असणार आहे ना तुमचा चौथा आपण काय करू 0.25 आता तो सिंटॅक्स केला. हा ब्लॅक झालाय ना ब्ल्यू करू ओके. आता हा आपल्याला गोलाव करावा लागेल आणि याच्यातलं जे कलर आहे ना तो व्हाईट ठेवू व्हाईट सेव्ह केला ओके. तर आता बघा त्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ना ट्रान्सपरन्सी म्हणजे काय आता मी धावतो इन्स्पेक्ट केलं तुम्हाला आता ज्यावेळेस कंपनीत जाणार आहे ना तर जर तुम्हाला इन्स्पेक्ट करून जर CSS कुठे अप्लाय करायची असेल तर स्टाईलमध्ये आहे ना तुमची CSS असते आणि ना तुम्हाला कशावरती अप्लाय करायचे तो सिलेक्ट करायचा टॅग. मला ह्या RGBA वरती CSS अप्लाय करायचे आहे तर इथं आहे ना इथं तुमचं आता हे 25 दिलं आहे तर इथं मी काय करतो इथं फक्त 0.1 करतो इथं जर मी 0.1 पण दिलं नाही ओके तर झाला तुमचा ॲटोमॅटिकली जो पर्पल कलर आहे ना तो तुमचा ॲप्लाय झाला. इथं मला काय करायचं आहे 1 टाकलं मी तर त्याची ट्रान्सपरन्सी बघा ऑटोमॅटिकली वाढत वाढत गेली 0.75 आहे का. 0. जर मी 5 टाकलं तर त्याची ट्रान्सपरन्सी कमी झाली यायची इकडे लक्ष द्या आणि इकडे पण लक्ष द्या 4 केलं ते ट्रान्सपरन्सी बघा अशा टाईपमध्ये तो 0 ते 1च वर्क करतो. असं तुम्ही CSS करू शकता. तुम्हाला वाटलं हे जे टेक्स्ट आहे ना आता याच्यावरती बघा मी केलं रन टाईमला तुम्हाला काहीतरी चेंज करायचं आहे टेक्स्ट बघा आहे का रन टाईमला तुमचं ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करणार आहे ना कोणत्या पण वेबसाईटला त्यावेळेस तुम्ही रन टाईमला तुम्ही बघू शकता की आपल्याला हे टेक्स्ट आवडना हे होतंय असं होतंय परत ते वरचं जे RGB आहे ते मला ब्ल्यू नको अशा टाईपमध्ये काहीतरी उठून दिसलं पाहिजे. तसं तुम्ही ट्राय करू शकता. कधी करायचं आहे राईट क्लिक आणि इन्स्पेक्टचं ऑप्शन ऑन करायचं आहे आणि कोणता टॅग सिलेक्ट करायचा असेल तिथं माऊस बघा माझा कुठं आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि कोणता टॅग पाहिजे तो सिलेक्ट करायचा आणि त्याची जी स्टाईल प्रॉपर्टी असेल त्या स्टाईलमध्ये जायचं फक्त. आता हे कॉम्प्युटर लेआउट इव्हेंट लिस्नर हे सगळं जावास्क्रिप्टचं पार्ट आहे. F इट्स कॉल्ड फॉर मेजरिंग तुमची हाईट असेल किंवा विड्थ असेल किंवा तुमचा फॉन्ट साईज असेल फॉन्ट साईज थोडक्यात मराठीत येते भरपूर येते यात मराठीत थोडक्यात म्हणायचं म्हणजे एक भांड मापायचं भांड जसं की दूध मापायचं भांड असतं तशा टाईपमध्ये किंवा तुमचं वजन करायचा काटा मेजरमेंट करण्याचं एक भांड किंवा पद्धत तशा टाईपला त्याला युनिट्स बोलतात की पिक्सेल एक कॉमन आहे की पिक्सेलमध्ये आपण HTML मध्ये आहे ना जे पेज असतं किंवा तुमचा हा टेक्स्ट असेल किंवा बॉक्स असेल त्याला जे आपल्याला मोजायची जी पद्धत असते ना ती पिक्सेल असते पर्सेंटमध्ये असते EM असते REM असते VHS आणि व्ह्यू विड्थ असते व्ह्यू हाईट आणि व्ह्यू विड्थ अशा टाईपमध्ये. तर पिक्सेल PX स्टँड्स फॉर पिक्सेल. पहिलं तर आपण युनिट्स .html तुमचा आता याला पहिलं कोणतं घेऊ पिक्सेलच घेऊ. तुमचा एक डिव आहे आणि त्या डिवला लोरेम 8 सेव्ह केलं
स्टाईल. आता या स्टाईलमध्ये मी काय करतो, याला क्लास पिक्सेल देऊ. आता इथं डॉट पी एक्स याला ॲक्सेस पाहिजे. आता याला मला काय पाहिजे, जी फॉन्ट साईज आहे, आता तुमचं पिक्सेल होईल त्याची फॉन्ट साईज 24 पिक्सेल पाहिजे. राईट. नेक्स्ट अजून काय आपण करू शकतो, ओके. आता तो 24 पिक्सेल असा दिसतो. आता मी काय करणार आहे, HTML आणि इकडे तुमचा कोड या 24च्या जागी 30 टाकतो. सेव्ह केलं, झाला का तुमचा पॅराग्राफ मोठा झाला. इथं 50 पिक्सेल टाकतो, झाला का तुमचा पॅराग्राफ अजून मोठा झाला. आता अजून एक असतं की प्रत्येक असेल, कोणती पण असेल, तुमची जी बॉर्डर आहे ना, बॉर्डर, जसं मी लास्ट लेक्चर सांगितलं बॉर्डर, त्या बॉर्डरची जी साईज असेल ते मी टाकतो 10 पिक्सेल. आणि 10 पिक्सेल असून पण तो सॉलिड रेडमध्ये पाहिजे, सॉलिड रेड. सेव्ह केला, आले का तुमची बॉर्डरची साईज. इथं मी टाकतो बघा 20 पिक्सेल. आता सेव्ह जसं करेल, आले का तुमचे 20 पिक्सेल, असं तो वर्क होतं. हे इथून हे जी साईज आहे ना, हा मध्ये त्याची जी पिक्सेल बाय पिक्सेल वर्क होतं. आता पिक्सेल म्हणजे किती असतं, तर तुमचं थोडक्यात सुई नाही, एक दाबण असतं ना, दाबणचं हे तेवढं एक दाबणचं टोक, तशा टाईपमध्ये तो तेवढा एक पिक्सेल येतो. आता मेजायचं असेल तर तुम्ही उद्या दाबण घ्या आणि टेक्स्टला 1 2 पिक्सेल 3 पिक्सेल 4 पिक्सेल असं करून ठेवा आणि उद्या मेजा. आणि परफेक्ट जर माप आलं कशाचं, तर मला पण सांगा की कशाचं माप आहे ते. असा तुमचा पिक्सेल वर्क करतो. आता नेक्स्ट काय आहे की पिक्सेल, तुम्हाला कळलं की पिक्सेल काय असते, की तुमचा हा पांढरा पेज आहे ना, तुमचं जे वेब पेज आहे, त्या वेब पेजमध्ये पिक्सेलनुसार एव्हरीथिंग इज अ पिक्सेल वर्क. नेक्स्ट आहे तुमचा अजून काय घेऊ, पर्सेंटेज. पर्सेंटेज आता प्रत्येकाचा इथून खाली ना, हा तुमचा पॅरेंट असणार, तुमचा पिक्सेल. आता इथून खाली आहेत ना, हे सगळे डिपेंडंट असणार, पॅरेंट चाइल्ड रिलेशन. पर्सेंट त्याचा टाईप आहे ना, टाईप द्यायला लागत नाही, मी फक्त सांगतोय की त्याचा टाईप रिलेटिव्ह असतो. रिलेटिव्ह म्हणजे काय, तो एका कोणावर तरी डिपेंड आहे. तशा टाईपमध्ये तुमचा तो पर्सेंटेज असतो की इथं टाकू डिपेंड्स ऑन पॅरेंट. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं काही ना काहीतरी आहे. तसा हा पर्सेंट असणार आहे. पर्सेंटचं चिन्ह सिम्बॉल, पर्सेंटचं सिम्बॉल असा काहीतरी असेल. काय झालं रे, हां, अरे यार, तुमचा पर्सेंट सिम्बॉल. आता आपल्याला पर्सेंटला वेगळं UI घेऊ का, घेतो वेगळाच UI, PRCENTAGE.HTML. आणि पर्सेंटला आता काय करू, एक डिव. आता डिवला एक तुम्हाला एक हे सांगतो प्रॉपर, ओके, एक सिंटॅक्स सांगतो की डॉट आणि इथं आहे ना, तुम्ही काय पण नेम दिलं ना, हा शॉर्टकट आहे डिवचा, डिव टॅगचा अँड क्लासचा. असं काय होतं, असं केलं की डॉट डॉट म्हणजे तुमचा क्लास इन्सर्ट कर, आणि त्या डिवमध्ये इथं आता मी काय टाकतो, पॅरेंट. आला का तुमचा डायरेक्ट डिव टॅग घेतला आणि त्या डिव टॅगमध्ये तुमचा क्लास आला पॅरेंट, असा टाईपमध्ये तुमचा तो डॉट वर्किंग करतो. इथं मी टाकणार आहे चाइल्ड. आता इथून पुढे आपण हा शॉर्टकट वापरणार आहे, डॉट पॅरेंट आणि डॉट चाइल्ड. तर पॅरेंटमध्ये मी काय टाकतो 400 पिक्सेल, आणि तुमचा जो चाइल्ड आहे ना, त्या चाइल्डमध्ये टाकतो चाइल्ड हाय घातली. ए पोरा मार खायचे इथं. तर 50%, चाइल्ड 50%. म्हणजे काय झालं, मीन्स तुमचा 200 इंटरनल, तुमचा काय झाला 200 पिक्सेल, अशा टाईपमध्ये त्याचं वर्किंग आहे. आता इथं मी काय करतो, स्टाईल
अनस्टेबल नेटवर्क. स्टाईलमध्ये तुमचा डॉट पॅरेंट विड्थ विड्थ किती करू 400 पिक्सेल. ओके. आणि त्याची जी बॉर्डर आहे ना बॉर्डर 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 2 पिक्सेल सॉलिड ब्लॅक. ओके. आता आपल्याला चाइल्ड वापरायचं आहे. चाइल्ड. आता या चाइल्डला कसं वापरायचं त्याची जी विड्थ आहे ना ती 50% कर 50%. आणि त्याची जी बॉर्डर आहे ना बॉर्डर 2 पिक्सेल सॉलिड रेड असं काहीतरी केलं. आणि तुमचा जो पोर्ट आहे ना तो गोलाव केला. ओके. आता बघा झाला का तुमचा की तुमचा जो पॅरेंट आहे ना पॅरेंटचा ड्यू 400 पिक्सेल त्याचं टेक्स्ट आहे तो काय झाला तुमचा 400 पिक्सेल घेतला. पण तुमच्या जे चाइल्ड आपण काय केले 50% दिला. पर्सेंट म्हणजे काय जेवढा तुमचा पॅरेंट जागा घेणार आहे ना तेवढी निम्मी जागा मी चाइल्डमध्ये घेणार अशा टाईपमध्ये. की जसं की एका पॅरेंटला जर 2 भाऊ असतील एका पॅरेंटला जर 2 मुले असतील ना तशा टाईपमध्ये की तुला अर्धी जमीन आणि मला अर्धी जमीन. इथं मी अजून एक जर टाकलं ना कंट्रोल इथं कंट्रोल एस केलं तर आले का त्याची. याला एक 50% याला 50% याच्या 50% वर्किंग होत जाणार आहे तशा टाईपमध्ये. आता किती पण जरी मुलं असतील त्याची इथं आता 2 आहेत. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. आता इथे 4 झाली तर 4 याचं पण काय झालं याची जी 40% 400 पिक्सेलची जागा आहे ना ती तो 200 पिक्सेल असा घेत जाणार आहे. इथं जर का मी 75% टाकलं 75 सेव्ह केलं. आता बघा त्याने 75% घेतले तुमच्या चाइल्डनं. विड्थ टाकले आपण हाईट नाही विड्थ टाकलेली आहे. आता यांना काय ह्याला काय वाटलं मी 400 पिक्सेल नाही मी 600 पिक्सेल वरती वर्किंग करणार. पॅरेंट 600 पिक्सेल आलं का तुमचं 600 पिक्सेलच्या 75% म्हणजे किती झाले निम्म 300 आणि 150 450 पिक्सेल 450 पिक्सेल तुमचा चाइल्डनं घेतले. रिटेन पॅरेंट फॉन्ट साईज. पॅरेंटची जी फॉन्ट साईज असते ना त्याच्यावरती तुमचा EM वर्क करतो. आणि त्याचं एक सिम्बॉल आहे 1 EM इज इक्वल टू पॅरेंट फॉन्ट साईज. म्हणजे तुमच्या जर पॅरेंटची फॉन्टची साईज आहे ना ती जर 100 पिक्सेल असेल आणि मी खाली 4 EM दिलं तर 100 × 4 किती झाले तेवढं तुमचा EM मध्ये वर्किंग होणार आहे. अजून त्याचा काय सिंटॅक्स असतो ओनली वर्क्स ऑन नेस्टेड एलिमेंट वरती वर्क होऊ शकतो किंवा त्याचं ते कंपाऊंडिंग असेल काय ते कन्फ्युजन करू नका. आता आपल्याला बघायचं आहे em.html. आता em ला आपल्याला अप्लाय काय करू सेम पॅरेंट घेऊ जास्त लोड नाही घ्यायचं. कंट्रोल झेड PARENT पॅरेंट आणि त्याच्या आतमध्ये परत चाइल्ड येणार आहे. आणि या पॅरेंटमध्ये आपण काय टाकू पॅरेंट त्याची फॉन्ट साईज आहे ना ती 20 पिक्सेल करू. आणि या चाइल्डची आहे ना चाइल्ड फॉन्ट इज इक्वल टू 1.5 करू. थोडक्यात काय झालं त्याचं 30 पिक्सेल. आता ह्याला आपल्याला अप्लाय करायचं आहे STYLE स्टाईल टॅगमध्ये तुमचा डॉट पॅरेंट फॉन्ट साईज 20 पिक्सेल आणि डॉट CHILD चाइल्ड फॉन्ट साईज
EM. ओके. मी काय सांगितलं त्याचे फॉन्ट साईजवरतीच वर्क होत होतो. ते तुम्ही लक्षात ठेवा की EM ज्यावेळेस वापरणार आहे तर त्या फॉन्ट साईजवरती होतं. इथं जर का मी हे दिलंच नाही, सेव्ह केलं, तर बघा त्यानं त्याची जी काय असेल साईज ते घेतली. इथं मी आता काय टाकतो, EM इथं आहे ना 4 आहे का. आता ही पॅरेंटची जेवढी साईज असेल ना, आता पॅरेंट हे वर्किंग कसं आहे, आता तुम्हाला जर वाटत असेल हे वर्किंग होतंय त्याची साईज वाढत्या, तर वर्किंग कसं असतं की प्रत्येक ड्यूला किंवा प्रत्येक जो पॅराग्राफ टॅग असेल किंवा H1 हेडिंग टॅग जरी असेल ना, तर त्याची प्रत्येकाची आपापली साईज ठरलेली असते. हेडिंगची जी साईज असेल ना ती ह्या बरोबर आता जेवढे हे टॅग आहे ना तेवढी काहीतरी हेडिंगची टॅग साईज असेल, पॅराग्राफची एवढी काहीतरी असेल, ती त्याची पण साईज झाली ना तर त्या साईजनुसार हा चाइल्ड टॅग तुमचा अप्लाय करतो. जर का मी हा Ctrl+X केला, Ctrl+V केला, तर बघा त्याची ऑटोमॅटिकली साईज कमी झाली तशा टाईपमध्ये. आता त्याची साईज बघा वाढली. इथं मी काय करतो, सेव्ह केलं, आला तुमचं पॅरेंट टॅगवरती परत. इथं 1च ठेवू म्हणजे याच्या दीडपट. इथं जर फक्त मी 1 ठेवलं, 1 EM सेव्ह केलं, आला का तुमचा पॅरेंट टॅग आणि चाइल्ड टॅग एकसारखा आला. ओके, कळलं? EM कळलं? आता बेसिक आहे हे पण. आता काय आहे की EM म्हणजे काय करतं की तुमचा जो HTMLचं जे फॉन्ट असेल ना ते घेतं. EM म्हणजे पॅरेंटचं जे HTMLची फॉन्ट साईज असेल त्याच्यावरती ते वर्किंग होतं, राईट. आपण जे आत्ता बघितलं. तर R म्हणजे काय असतं की REM डिफरंट काय नाही की तुमचा रूट कोणता आहे तुमचा HTML, रूट HTML फॉन्ट साईज. ओके, तर REMचा वर्क असा आहे. नेस्टेड मध्ये पण स्टेबल नेस्टेड मध्ये जरी आपण वापरलं तरी स्टेबल राहतो तो. आता मी काय करतो, तुमचा REM.HTML HTML नको आता, पेरेंट चाइल्ड .REMBOX एक बॉक्स घेतो आणि त्या बॉक्सला काय करतो, 2REM इज इक्वल टू 32 पिक्सेल. अशा टाईपमध्ये काहीतरी आपण टेक्स्ट देऊ, कारण की आपण पॅरेंटला 16 पिक्सेल देऊ. आणि इथं काय टाकू, रूट बेस्ड. आता रूट बेस्ड कसं की आता इथं आपण कोणताही टॅग वापरला नाही, पण हा जो पॅरेंट टॅग आहे ना HTML त्याला आपण आता त्याची स्टायलिंग वापरायची आहे. स्टाईल तुमचा जो HTML आहे या HTML ला फॉन्ट साईज किती आपण घेतलं, 32 पिक्सेल, 16×32 पिक्सेल बरोबर आहे. आणि .REMBOX आता याचं जे फॉन्ट साईज आहे, फॉन्ट साईज ती 2REM अशा टाईपमध्ये. इथं आता मी बघा ह्याला पॅरेंटला काय वापरणार, जे सगळं जे असणार नाही याच्या आतमध्ये पॅराग्राफ जरी टाक दिला लोरेम, आणि ह्याला काय करतो मी, पॅराग्राफ डायरेक्ट वापरू आपण. पॅराग्राफला फॉन्ट साईज असेल ती 2REM दिलं, सेव्ह केलं. ओके, तर बघा हा तुमचा पॅराग्राफ आहे आणि याला का अप्लाय झालं नाही, REMBOX. ओके, हां, तर हा तुमचा कॅपिटल राहिलेला. आता बघा तुमचा पॅराग्राफला पण 32 पिक्सेल अप्लाय झालं आणि तुमच्या ड्यूला पण 32 पिक्सेलचे अप्लाय झालं. का तर आपण त्याचा जो पॅरेंट टॅग आहे ना तुमचा HTML काय आहे तुमचा पॅरेंट आहे ना, रूट एलिमेंट म्हणू शकता. त्या रूटलाच आपण काय केलं,
त्याची जी साईज आहे 16 पिक्सेल ठेवली अशा टाईपमध्ये. हे मी काय करतो, कंट्रोल एक्स करतो, सेव्ह केलं. तर बघा त्याची साईज कमी झाली. आता ते HTML ची साईज काहीतरी त्याची असेल ठरलेली, 10 पिक्सेल वगैरे काहीतरी असेल. आय डोंट नो, मी कधी काढायचा प्रयत्न नाही केला. तर मला असाइनमेंट सोडवून झाल्यानंतर मग त्या काढत बसा HTML ला रूटमध्ये त्याची साईज किती असते. ओके, एक सेकंड. हायड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. तर आपला व्ही आणि एच. VH काय आहे की तुमचा व्ह्यू पोर्ट आणि हाईट, आणि VW व्ह्यू पोर्ट विड्थ. आता हाईट व्ह्यू पोर्ट म्हणजे काय की बेसिक सिंटॅक्स आहे की जेवढं आपल्या डोळ्यासने हे पेज दिसतंय ना तो झाला तुमचा व्ह्यू पोर्ट. तुम्ही मोबाईलमध्ये बघताय, मोबाईलची साईज कमी आहे तर तो पण झाला तुमचा एक व्ह्यू पोर्ट. त्याची हाईट आणि विड्थ वेगळी असते ना, तशा टाईपमध्ये तो झाला तुमचा व्ह्यू पोर्ट. जर तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह वगैरे ही युजफुल प्रॉपर्टी आहे की तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह करायचं असतं ना पेज, त्यावेळेस तुम्हाला व्ह्यू पोर्ट आणि व्ह्यू हाईट हे अप्लाय करावे लागतात पॅरेंट चाइल्ड रिलेशनमध्ये. की याचं काय असणार आहे आन्सर म्हणजे त्याचा सिंटॅक्स रिलेटिव्ह टू स्क्रीन हाईट. प्रत्येकाची स्क्रीन वेगळी आहे तशा टाईपमध्ये. आणि हा इथं येणार आहे तुमचा रिलेटिव्ह कंट्रोल व्ही. इथं येणार आहे विड्थ आणि इथं येणार आहे आर. आता एकच एक्झाम्पल घेतो, व्ही डब्ल्यू आणि व्ह्यू हाईट .html बेसिक सिंटॅक्स. आता आपल्याला पहिल्यांदा व्ह्यू हाईट बघूया कसं चालतं, कसं वर्किंग होतं. .VHBOX आला तुमचा क्लास. आता याच्यात मी काय करतो, हाईट HEIGHT इज इक्वल टू 30 VH करू, 30 VH व्ह्यू पोर्ट हाईट. आणि ओके एवढं तरी करू, सेव्ह करू. आणि आता आपल्याला स्टाईल टॅगमध्ये तुमचा .VHBOX तुमचा क्लास ॲक्सेस केला आणि त्या ॲक्सेसला आपण हाईट वापरणार आहे. हाईट टाकली 30 VH, जेवढी पण त्याची प्रॉपर्टी असेल ती. आणि ती ओळखण्यासाठी आपल्याला कोणती प्रॉपर्टी लागणार, बॅकग्राऊंड कलर. सिम्पल बेसिक असं काहीतरी आपण देऊ. सेव्ह केलं आणि आता गो लाईव्ह. ओके, बॅकग्राऊंड कलर हा दिसाना झालाय. BH बॉक्स नको आपल्याला, VH बॉक्स पाहिजे. सॉरी, हां आला का तुमचा. आता बघा 30 पिक्सेल झाला. आता मी इथं काय करतो, पॅराग्राफ टॅग घेतो आणि त्या पॅराग्राफला काय करतो, लोरेम LOREM 5 आणि या डायरेक्ट मी पॅराग्राफला ॲक्सेस करतो. आणि याची जी बॅकग्राऊंड प्रॉपर्टी आहे, बॅकग्राऊंड कलर, तो ॲक्वा करतो. आणि ह्याची जी हाईट आहे ती मी आता 50 VH करतो, व्ह्यू पोर्ट हाईट. सेव्ह केली तर आला का तुमचं जेवढं पण पेज आहे ना त्या पेजच्या 50% तुमचा पॅराग्राफ घेतला, 30% तुमच्या या डिवने घेतले आणि राहिलेलं 30% नाही तर बघा हे वरती हे स्पेसिंग आणि हे स्पेसिंग मध्ये आहे ना तुमचा पूर्ण 30% गेला. झाला तुमचा 100% व्ह्यू पोर्ट हाईट. आता आपल्याला काय पाहिजे, विड्थ पाहिजे. तर इथं मी काय टाकणार, विड्थ 60 व्ह्यू पोर्ट VW आणि इथं टाकतो मी 30 नको, खाली 30 टाकू. आणि तुमचा इथं
विड्थमध्ये 50 किंवा 60 टाकू. व्ह्यूपोर्ट विड्थ सेव्ह केलं. तर आता बघा त्यानं तुमची जी हाईट आहे त्यानं बरोबर घेतली आणि जे लेफ्टचं जे आपली विड्थ असते ना, लेफ्ट विड्थ कशी आपली एक्झिक्यूट होती एक्स आणि वाय. जर तुम्हाला जर ग्राफ माहीत असेल, तुम्ही आतापर्यंत जर 10वी 11वी 12वीपर्यंत जर कधी ग्राफ काढला असतील, ग्राफ म्हणजे काय, एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट कसा असतो, आडवा असतो आणि वाय कॉर्डिनेट उभा असतो. तर हाईट म्हणजे काय असते, तो वाय कॉर्डिनेट असतो आणि एक्स म्हणजे काय झाली तुमची विड्थ असते, विड्थ. तशा टाईपमध्ये तुम्ही वर्किंग असतं. तुम्ही याला कमेंटमध्ये स्लॅश स्टार स्टार स्लॅश हाईट म्हणजे वाय कॉर्डिनेट आणि तुमचा स्लॅश स्टार स्टार स्लॅश एक्स कॉर्डिनेट कोऑर्डिनेट असं तुमचं वर्किंग आहे. तुमचं व्ह्यू पोर्टचं आणि व्ह्यू हाईटचं असं पूर्ण ह्याच्यावरती होतं, व्ह्यूपोर्ट आणि हाईटचं. इथपर्यंत कळालं असेल. व्ह्यूपोर्ट व्ह्यू हाईट तुमचे जे मोजायचे म्हणजे तुमच्या HTML पेजचं जर तुमचं फॉन्ट विड्थ असेल, हाईट असेल, कलर असेल, काही पण जे मोजण्याचं माप आहे ते तुमचं कशात असतं डिवाइड असतं. तुमचं मेन एकक जे आहे मोजण्याचं माप ते पिक्सेलमध्ये असतं. त्याच्यानंतर मग चाइल्ड रिलेशन येतं की चाइल्डमध्ये काय पर्सेंटेज आलं, पॅरेंटचं जेवढं पण तुम्ही हाईट देणारा विड्थ असेल, फॉन्ट साईज असेल त्याच्या निम्म असेल काय 30% असेल ते तुमच्या पर्सेंटवर चालणार आहे. आणि EM म्हणजे काय असणार आहे तुमचं, फक्त तुमच्या फॉन्ट साईजवरती अप्लाय होतं. EM म्हणजे काय, 1 EM म्हणजे पॅरेंटची साईज. पॅरेंटची जर 30 पिक्सेल असेल तर 1 EM इज इक्वल टू 30 पिक्सेल. 1.5 EM म्हणजे 45 पिक्सेल. आणि 1 REM म्हणजे काय की रूट इलेमेंट. रूट तुमचा इलेमेंट कोणता आहे की HTML हा तुमचा रूट इलेमेंट. ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यात अँग्युलरमध्ये जाणार आहे तर प्रत्येक कॉम्पोनंट वेगळा असतो. तुमच्या इथं हा जो डॉक्युमेंट टाईप आहे ना, हा एकच असतो. आणि तुमचा हा जर डिव असेल हा पूर्ण वेगळा असेल, वेगळ्या फाईलमध्ये, पॅराग्राफ वेगळ्या फाईलमध्ये. तर त्याचा पॅरेंट कोणता असणार आहे, जर जो स्टार्टिंगला असतो ना त्या प्रत्येक फाईलचा जो पॅरेंट असेल तो त्याचा पॅरेंट असतो, त्याच्यानुसार तो वर्किंग होतो. तसा तुमचा हा REM वर्किंग होतो. आता तुम्हाला हे REMचं महत्त्व नाही कळणार, पण जसं अँग्युलरमध्ये जाणार ना तर CSS तुम्ही त्यावेळेस जर जास्त अप्लाय केली तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. तसं तुमचं व्ह्यू हाईट आणि व्ह्यू विड्थ असते. की व्ह्यू हाईट काय करते की तुमच्या ज्या ती स्क्रीन जो डोळ्यानं आपण बघतो जेवढी स्क्रीन आहे ना त्याच्यानुसार त्याचं वर्किंग होतं. आता याचं जर इन्स्पेक्ट केलं मी तर इन्स्पेक्टला बघा त्याचा ॲटोमॅटिकली आहे ना कलर बघा त्याचा वाढतोय कमी जास्त होतोय श्रिंक होतोय. का तर त्याची जी व्ह्यूपोर्ट जी विड्थ असेल हाईट असेल ते आपल्या कमी झाली ना तुमच्या व्ह्यूपोर्टनुसार. तसं तुमच्या हाईटचं पण आहे का तुमच्या हाईटचं. ओके, कळालं असेल.